सरकार नहीं आएगी ऐसा लगता, वो एक दूसरे को फोन कर रहे। हमने तो बैठकर ये चर्चा की कि भारतीय जनता पार्टी की सरकार आ रही है, हम सरकार बनाएंगे। अगर सरकार बनने के बाद कोई अगर इंडिपेंडेंट आकर हमसे मिलता है तो जरूर उसकी मदद लेंगे। सर, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालाच्या 12 तासानंतर लगेच जाहीर केला जाईल असं वडेट्टीवार असं आहे, महायुतीचा चेहरा कधी जाहीर? महायुतीचा चेहरा हा आमची भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष बसून विधिमंडळ पक्षाचे नेते निवडतील। त्यात आमच्या नेत्यांची बैठक होईल आणि बैठकीनंतर आमचा नेता निवडला जाईल। प्रकाश आंबेडकर म्हणतात आहेत की जो पक्ष आता सत्तेत जाईल आम्ही त्यांच्या सोबत राहू। मग भाजप प्रकाश आंबेडकरांना जर सत्तेत आली भाजप तर सोबत घेईल का? असं आहे आणि असं ते म्हणलेत। आता त्यांची भूमिका काय राहील तेव्हा आमचं सरकार स्थापन होईल तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलू आपण। त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपने याआधी असं आहे, काँग्रेसवरती आरोप केले होते की आंबेडकरांचा पराभव हा काँग्रेसनेच केलेला हे होता। तर मी पण अनेक भाषणात सांगितलंय। आता या भंडाऱ्याला आंबेडकरांना पराभव जवळ केला, केला दादरला पराभव केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे जे आम्हाला बदलण्याचा चार्जेस आमच्यावर लावले होते, आतापर्यंत ते संविधान त्यांनी साऱ्या देशभर लागू केलं नाही। काश्मीरमध्ये रिझर्वेशन नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलं होतं ते कुठं देशभर लागू होतं। आत्ता 2022ला ज्या टायमाला 370 हटलं त्या टायमाला देशभर संविधान लागू झालं। त्यांच्या वंशजांना तुम्ही जवळ करणार का? अरे असे हे बघा, बाळासाहेब जरी आमच्या अलायन्समध्ये नसले तरी त्यांच्या प्रती आम्हाला आदर आहे, पण त्यांचे जे काही मतदार आहे, समर्थक आहे, ते तर पूर्वीपासूनच आम्हाला मतदान देतात ना। सर, बहुजन विकास आघाडीने तुम्हाला मागच्या वेळी पाठिंबा दिला होता जेव्हा आता सरकार बनलं त्यावेळी। आता बहुजन विकास आघाडी विनोद तावडेच्या प्रकरणावर नाराज आहे, त्यांना संपर्क करणार? आमच्यावर कोणीही नाराज नाही, तुम्ही चिंता करू नका। आमच्या सोबत राहतील सगळे, जे पूर्वी आमच्या सोबत होते तेही येतील आणि जे नव्हते तेही आमच्या सोबत येतील, कारण सरकार आमचं बनणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।